नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका व्हिडिओमध्ये। तर आपण जो आता व्हॉइस रेकॉर्ड करत आहे तो आयफोन 11च्या माईकवरून करत आहे। तर त्याच्यावरती नॉईज कॅन्सलेशन वगैरे काही नाही आहे, त्यामुळे लोकांच्या कमेंट्स आणि ह्या येत होत्या की बाबा तुम्ही माईकमध्ये अपग्रेड करा। तर आपण बोयाचा V1 हा माईक ऑनलाईन ऑर्डर केलेला आहे, तर आपण त्याची आता अनबॉक्सिंग करणार आहोत। हा बोयाचा अमेझॉनवरून मी माईक ऑर्डर केलेला आहे, तर बघूया कसा आहे माईक, काय आहे परफॉर्मन्स त्याचा चेक करूया। बॉक्समध्ये आपल्याला एक माईक आणि बिल मिळते। तर मित्रांनो, हा बोयाचा माईक आहे, मॉडेल नंबर आहे BY-V1 आणि मागे याचे फीचर्स लिहिलेले आहेत। आता आपण अनबॉक्स करूया आणि चेक करूया काय काय आहे बॉक्समध्ये। तर एक टाइप-C केबल आहे, माईक आणि लाइटनिंग अडॅप्टर आहे आणि यूजर मॅन्युअल आहे। हा माईक मित्रांनो आता आपण अनबॉक्स केलेला होता। तर इथं ऑन ऑफचं बटन आहे, इथं ब्लू नॉईस रिडक्शनचं बटन आहे। तर हा लाइटनिंग जो पोर्ट आहे तो आयफोनमध्ये आपल्या आता हे करून घेऊया, कनेक्ट करून घेऊया आणि इथून पुढे जो तुम्ही आवाज ऐकणार आहात तो आता या बोयाच्या माईकवरून असणार आहे। मित्रांनो, आता जो तुम्ही आवाज ऐकताय तो बोयाच्या माईकवरून आहे। तर तुम्हाला आवाजामध्ये फरक असा जाणवला असेल, तर तुम्हाला आवाज कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की लिहा। आणि इथं अजून एक फंक्शन म्हणजे याचं नॉईस रिडक्शनचं आहे। आता आजूबाजूला एवढा नॉईस नाही आहे, तर आपण बाहेर जाऊन त्याची आउटडोर टेस्ट करणार आहोत। तरी पण मी इथं तुम्हाला नॉईसचं बटन आहे ते मी प्रेस करून दाखवतो। इथं ग्रीन कलरचा लाईट ब्लिंक झाला की नॉईस रिडक्शन ऑन झालं म्हणून समजायचं। तर आता जो आवाज येतोय तो नॉईस रिडक्ट होऊन येतोय। तर तुम्ही आता चेक करा की तुम्हाला पहिल्या आवाजामध्ये आणि आत्ता आवाजाच्या आवाजामध्ये काय फरक जाणवतोय का। आता इथून पुढची जी टेस्ट आहे ती आपण आउटडोर जाऊन करणार आहोत, नॉईस ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी करणार आहोत आणि रेंज पण याची टेस्ट करूया बाहेर जाऊन। आपण आता बोयाचा माईक घेऊन आउटडोर टेस्टिंगला आलेलो आहोत। तर आपण आता पहिल्यांदा हा आता जो व्हॉइस रेकॉर्ड होतोय तो आयफोन 11च्या माईकवरून रेकॉर्ड होत आहे। तर आपण 3 प्रकारे आपण याची टेस्ट करणार आहोत। पहिल्यांदा आपण आयफोन 11च्या माईकमधून आता जो आवाज येतो ती टेस्ट करणार आहोत। त्यानंतर आपण बोयाचा माईक कनेक्ट करून विदाउट नॉईज कॅन्सलेशन एकदा करणार आहोत। त्यानंतर नॉईस कॅन्सलेशनचं बटन याला ऑन करून एकदा आपण आवाज रेकॉर्ड करणार आहोत। चला तर मग आता आपण माईक कनेक्ट करूयात आणि माईक कनेक्ट करून आपण एकदा याचं रेकॉर्डिंग करून घेऊयात। तर मित्रांनो, आपण आता बोयाचा माईक कनेक्ट केलेला आहे आणि हा जो तुम्ही आवाज ऐकता हा बोयाच्या माईकवरून येत आहे। आपण अजून इथं नॉईस रिडक्शन ऑन केलेलं नाही आहे। तर आपण चला आता नॉईस रिडक्शन ऑन करून बघूयात। आजूबाजूला बघू शकता तुम्ही गाड्या आणि रोड वगैरे सगळं आहे। तर आता आपण नॉईस रिडक्शन ऑन करूयात आणि चेक करूयात आवाजामध्ये काय फरक येतोय का। ग्रीन लाईट लागला म्हणजे याचं नॉईस रिडक्शन ऑन झालेलं आहे। तर आता आपण जे बोलतोय बोयाच्या माईकवरून ते नॉईस रिडक्शन मधून बोलतोय। तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की आजूबाजूचा आवाज तुम्हाला किती येतोय आणि माझा आवाज क्लिअर किती येतोय तो। तर आता आपण या माईकची बोयाची जी माईक आहे त्याची कंपनीने रेंज 50 मीटर अशी दिलेली आहे। तर आपण थोडंसं पुढे जाऊन चालू जाऊन बघून येऊयात किती लांब जातोय आवाज, किती क्लिअर येतोय आणि आवाजामध्ये ब्रेक काय येतोय का। तर चला आपण पुढे जाऊन चालत जाऊन बघूयात काय येतोय आवाज। तोपर्यंत तुम्ही माझ्या आजूबाजूला बघू शकताय की ऊसाची शेती किती आहे, त्यानंतर नारळाची झाडं सुद्धा आहेत। त्यानंतर आता आपण नंतरच चेक करू शकतोय की बाबा किती आवाज येतोय, काय येतोय क्लिअर। तर मी अराउंड कॅमेरामॅन पासून जवळपास 50 मीटरच्या एरियामध्ये आलेलो आहोत। तर नॉईसचं पण तुम्ही चेक करा, आजूबाजूला गाड्या भरपूर चालू आहेत। नॉईस कसा येतोय, कमी होऊन येतोय, कसा येतोय। त्यानंतर चला मग आपण पुढे जाऊन आता आपण चेक करूया कसा आला आवाज आपला। तर मित्रांनो, आता आपण बोयाच्या माईकची रेंज टेस्ट करून आलेलो आहोत।
तर तुम्हाला रेंज मध्ये कसा आवाज, मी एवढ्या लांबपर्यंत जाऊन आलो, कसा तुम्हाला आवाज आला, नॉईज कॅन्सलेशन कसं केलं बोयाच्या माईकने हे तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.